जेव्हा तुम्ही इंटरनेटवर काही माहिती शोधत असता, तुम्ही अनेकदा सर्च इंजिन या नावाचे टूल वापरता. या शक्तिशाली टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध असलेल्या माहितीच्या मोठ्या साठ्यामध्ये विशिष्ट माहिती शोधायला मदत होते. पण हे तुम्हाला हवी असलेली माहिती शोधणे मॅनेज कसे करते बरं? हे सर्च इंजिन माहिती योग्य प्रकारे ऑर्गनाइज करत असल्याने शक्य होते. ते तुम्ही क्वेरी टाईप केल्यावर फक्त रॅन्डम इंटरनेट सर्च करत नाही, तर त्यांच्याकडे लायब्ररी कॅटलॉग प्रमाणे ज्यामुळे माहिती वेगाने शोधता येते अशी ऑर्गनाइज्ड सिस्टीम आधीच तयार असते. ही सिस्टीम म्हणजे इंडेक्स पेजेसचा डेटाबेस असतो. याचा भल्या मोठ्या फायलिंग सिस्टीम प्रमाणे विचार करा, जिथे प्रत्येक माहितीची एक विशिष्ट जागा आहे, ज्यामुळे ती परत मिळवणे सोपे होते. आता एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवूया. एखादा टॉपिक शोधण्यासाठी तुम्ही जेव्हा डॅश वापरता, तेव्हा तुम्ही शोधत असलेली माहिती डेटाबेस सारख्या रचनेत एकत्र होते. ऑप्शन्स आहेत सर्च इंजिन, इंडेक्स, स्पायडर, ॲपलेट. योग्य उत्तर शोधण्यासाठी प्रत्येक ऑप्शन बद्दल चर्चा करूया. सर्च इंजिन ही सॉफ्टवेअर सिस्टीम वेब सर्चेससाठी बनवलेली आहे. याचा अर्थ हे टूल वापरून तुम्ही इंटरनेटवर कोणतीही माहिती सर्च करू शकता आणि त्याला डेटाबेसमध्ये जे काही मिळेल त्यावर तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल. इंडेक्स वेब सर्चिंगच्या संदर्भात इंडेक्स वेबसाईटच्या मोठ्या कॅटलॉग प्रमाणे आहे, जो सर्च इंजिन वापरते. सर्च इंजिनने शोधलेल्या सर्व वेब पेजेस व कंटेंटची लिस्ट यात दिसते. स्पायडर, ज्याला वेब क्रॉलर असेही म्हणतात. स्पायडर हा इंटरनेटवरील बॉट आहे, जो वेबसाईटला भेट देऊन सर्च इंजिनच्या इंडेक्समध्ये वेब पेजेस ॲड करतो. ॲपलेट हे मोठ्या प्रोग्राम किंवा वेब पेजेसमध्ये एक विशिष्ट काम करण्यासाठी बनवलेले ॲप्लिकेशन आहे, जे डेटाबेस सर्चशी संबंधित नाही. त्यामुळे बरोबर उत्तर आहे सर्च इंजिन. सर्च इंजिनमुळे माहिती डेटाबेसमध्ये ऑर्गनाइज करून तुम्हाला हवे ते तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता. जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न किंवा कीवर्ड टाईप करता, सर्च इंजिन इंडेक्स केलेला डेटा पाहून सर्वात योग्य रिझल्ट शोधून देते. हे मोठ्या लायब्ररीमध्ये असलेल्या हुशार असिस्टंट प्रमाणे आहे, जो तुम्हाला जे नेमके हवे आहे ते शोधून देईल. मित्रांनो, सर्च इंजिन बद्दल तुमच्या MSCITच्या पुस्तकात अधिक एक्सप्लोर करा व शिका.